हॅलो गाईज, वेलकम टू माय अनदर ब्लॉग. तर आजचा ब्लॉग हा डेली ब्लॉग आहे. मुलांचे स्कूल सुरू झाले होते. आमचं योगाचं सेशन पुन्हा सुरू झालं होतं आणि जसजसं आता स्कूल चालू होईल रेग्युलरली तसे आमचे योगाचे मेंबर्स पण वाढतील. तर आम्ही जस्ट सुरू केलं होतं योगा आणि जे काय आहे ते म्हटलं आपलं चालू करायचं. आणि तिथे आम्हाला हॉल अजून मिळाला नव्हता. मग आम्ही तोपर्यंत क्लासरूममध्ये योगा केला, कारण मुलांचं डिस्ट्रीब्युशन झालं नव्हतं त्यांच्या जे काही डिव्हिजन असतात त्याच्यामध्ये. त्यामुळे आम्हाला क्लासमध्ये योगा करायला मिळतं. आणि योगा करत असताना तिथे एक पोपटाची जोडी मस्तपैकी आली होती. खूप छान खेळत होते ते दोघं, म्हणून म्हटलं जरा कॅप्चर करावं, म्हणून असंच कॅप्चर केलं होतं ही. आणि गोव्यावरून येताना आम्ही मोठा फणस आणला होता. तो फणस कापल्यानंतर त्याचे एवढे सगळे गरे आणि काय काय बिया वगैरे सगळ्या काढल्या होत्या. आणि रायाला बरं नव्हतं, तर रायाला सर्दी झाली होती आणि खूप खोकला लागला होता त्याला, म्हणून त्याला घरीच वाफ देत होते. आणि माझ्या ब्लाऊजला ॲक्च्युली ब्लाऊज जेव्हा साडीबरोबर आला होता तेव्हा हे मणी त्याला अटॅच होते. मग ते शिवताना त्यांना त्रास होईल म्हणून आम्ही ते काढले होते. मला ते पुन्हा तिथे रिअटॅच करायचे होते. ते एक काम होतं आज. आणि आज होता कियांशचा बड्डे. म्हणजे ॲक्च्युली बड्डे त्याचा आधी झाला होता 2-3 दिवसापूर्वी, पण पाऊस वगैरे असल्यामुळे आणि त्याचे पप्पा आर्मीत असल्यामुळे ते जाणार असल्यामुळे तिने त्या दिवशी तो केला नव्हता सेलिब्रेट. म्हणजे घरच्या घरीच केला होता. आम्हा सगळ्यांना तिला बोलवायचं होतं, वैशालीला, म्हणून तिने पुन्हा बड्डे सेलिब्रेशनचा घाट घातला होता. आणि आम्ही सगळेजण वैशालीच्या घरी गेलो होतो बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी. ही सगळी आमची स्कूलची गँग आहे, म्हणजे सगळे रायाचे मित्र वगैरे आहेत. आणि तनिष्काची गँग वेगळीच आहे आणि रायाची पण गँग वेगळीच आहे. खूप मोठी मित्र मैत्रिणी फॅमिली आहे माझी. तर आम्ही तिच्या घरी गेलो होतो. आज आम्हाला वडापाव पार्टी होती तिच्याकडे. बड्डे सेलिब्रेट केला. मुलांनी खूप दंगा केला, आम्ही पण दंगा केला. ॲक्च्युली पाऊस सुरू असल्यामुळे वाढदिवस हा रोज ती आम्हाला सांगत होती आज आहे या, आज आहे या. पण ॲक्च्युली 3-4 दिवस एवढा पाऊस होता, तर तो संध्याकाळी 5 वाजले की मुद्दाम पाऊस यायचा. मग आम्ही मुलं उगीच पावसात भिजतील वगैरे म्हणून आम्ही त्यावेळी कॅन्सलच केलं होतं. पण एक दिवस म्हणजे असा दिवस भेटला की त्या दिवशी पाऊस आला नाही, म्हणून मग पटकन तिने अरेंज केली सगळी अरेंजमेंट. आणि अशा प्रकारे आम्ही केलं सेलिब्रेशन. आणि सगळ्यांनी मिळून औक्षण केलं एक एक जणांनी.
आणि आज वैशालीच्या छोट्या भाऊजाईचा पण बड्डे होता. म्हटलं आम्ही त्यांना पण औक्षण करूया, म्हणून आम्ही सगळ्यांनी त्यांना पण वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आणि नंतर केक वगैरे कटिंग केल्यानंतर मुलांना सगळ्यांना वडापाव वगैरे खायला दिला, चॉकलेट्स, केक. अशा प्रकारे आजची बड्डे पार्टी एन्जॉय केली सगळ्यांनी. आणि बड्डे बॉयला केक भरवायच्या आतच बड्डे बॉय तिथून निघून गेला होता. तर त्याच्या मम्माने बाकीच्या सगळ्यांना केक भरवला. तर अशा प्रकारे झाली आमची बड्डे पार्टी. मस्तपैकी आम्ही फोटो वगैरे काढले, सेल्फीज वगैरे घेतले. आणि आज ॲक्च्युली मी जेव्हा गोव्याला गेले होते तेव्हा कळी आली होती माझ्या ब्रह्मकमळच्या झाडाला. तर ते तेव्हा उमललं नाही आणि मला वाटत होतं मी नसल्यावर उमललं तर मला पूजा वगैरे करता येणार नाही. तर बाय चान्स लकीली आम्ही घरी आल्यानंतर हे ब्रह्मकमळ जे आहे ते उमललं होतं. असा होता आमचा आजचा ब्लॉग. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ब्लॉग्स आवडत असतील तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन, बाय बाय.